मित्रांनो, आज आपण इंस्टाग्राम कसे हॅक करायचे हे शिकणार आहोत. म्हणजे दुसऱ्याची इंस्टाग्राम ID आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करायची आहे. तर तुम्हाला यासाठी काय करावं लागेल आणि हे जे यूट्यूबवर त्याविषयी दुसरे व्हिडिओ आहेत, हे कसे आहेत, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सर्वात आधी आपण आपलं इंस्टाग्राम ID उघडायचं आहे. त्यानंतर खाली 2 नंबरला सर्चचे ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी ID हॅक करायची आहे त्या ID लिहायची आहे आणि ती ID त्या सर्चमध्ये टाकायची आणि सर्च करून घ्यायची आहे. ID समोर आल्यावर 3 डॉटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, त्यामधील सगळ्यात खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील, त्यामधील सगळ्यात खालचा ऑप्शन निवडायचा आहे आणि क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला असे जास्त ऑप्शन दिसतील तर तुम्हाला वरचा ऑप्शन निवडायचा आहे. मग तुम्हाला निळ्या पट्टीमध्ये पूर्ण करा असं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचे काम झालेलं आहे. आता तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. आता तुम्ही 24 घंटे थांबायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये ही ID लॉग इन होऊन जाईल. मित्रांनो, असं काही होत नाही. ही जी पद्धत आहे ही सर्व काही चुकीची आहे. आपल्याकडं इंस्टा IDचा पासवर्ड असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण कोणाचीही इंस्टाग्राम ID उघडू शकत नाही. मित्रांनो, असे बरेच व्हिडिओ आहेत की तुम्ही हे करा, ते करा, असं केल्याने इंस्टा ID उघडेल, तसं केल्याने दुसऱ्याचा लॉग इन होऊन जाईल. पण असं काही नसतं. तुम्हाला उघडण्यासाठी त्या IDचा पासवर्ड असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ID उघडू शकत नाही. आता तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. तुम्हाला या व्हिडिओमधून सर्व काही माहिती समजली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.